वाढत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या हेडलाईन्स पाहून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगावच्या चौपाटीजवळ 10 किलोमीटरच्या अंतरासाठी सुरू आहे। 18 तासांपासून मिरवणूक। यंदा मूर्ती विसर्जनासाठी वापरणार अत्याधुनिक तराफा। मुंबईतील विविध गणरायांच्या विसर्जन मिरवणुकातला उत्साह शिगेला। परळचा राजा, गणेश गल्लीचा राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका 21 तासांनंतरही सुरूच। मानाच्या पहिल्या 2 गणपतींचं वेळेआधीच विसर्जन। भाऊरंगारी मंडळाच्या गणरायाचं पहाटे 4 वाजता विसर्जन। गणपती विसर्जनादरम्यान विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर। ट्रॅक्टर ट्रॉलीचा हाय टेन्शन वायरचा स्पर्श झाल्यानं शॉक। मुंबईतील साकीनाका परिसरातील घटनेनं हळहळ। ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट। मूर्ती विसर्जन करताना 3 तरुण वाहून गेले। भारंगी नदीच्या प्रवाहात बुडाल्याची घटना। तिघांचाही शोध सुरू। मुंबईत जुहू चौपाटीवर लगेचच स्वच्छतेचे उपक्रम। अभिनेता अक्षय कुमार, अमृता फडणवीस यांच्यासह झाले सहभागी। दिव्यश फाउंडेशनकडून राबवला जात आहे बीच क्लिनिंगचा उपक्रम। मराठा समाजाकडून हैदराबाद गॅझेटच्या जीआर संदर्भात कोर्टात कॅव्हेट दाखल। मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जीआरबाबत कोणताही निर्णय घेऊ नये म्हणून कॅव्हेट। दसरा मेळाव्यात काहीतरी मोठी बातमी मिळेल। ठाकरे गटाच्या सचिन अहिरांची एबीपी माझाला माहिती। दोन्ही भाऊ एकत्र येतील की नाही माहीत नाही, पण दिशा निश्चित मिळेल असा विश्वास व्यक्त। वनराज आंदेकर हत्येचा बदला घेतल्याचं प्रकरण। गोविंद कोमकरची हत्या केल्याच्या गुन्ह्यात म्होरक्या सूर्यकांत आंदेकरसह 11 जणांविरोधात गुन्हे दाखल। ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यर भारताच्या अ संघाच्या कर्णधारपदी। केएल राहुल आणि सिराज उतरणार दुसऱ्या मॅचमध्ये।